न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। कोतवाली पोलिसांमुळे अनर्थ टळला, पण त्या क्रूर व्यवस्थेचं काय? अहिल्यानगरमध्ये महिला शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न। नेवासा तालुक्यातील वांजोळी येथील 65 वर्षीय विधवा शेतकरी महिला पुष्पा श्याम जमदाडे यांनी आर्थिक अडचणी, जमीन जप्तीची कारवाई आणि कथित मानसिक छळाला कंटाळून जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली। कोतवाली पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली। जमदाडे यांनी दिलेली थोडक्यात माहिती अशी की त्यांच्या दिवंगत पतींनी शेती व पोल्ट्री व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जामुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडले। व्यवसायातील तोटा, कोविड काळातील अडचणी आणि वाढत्या व्याजाच्या मागण्यांमुळे परिस्थिती गंभीर बनली। श्री स्वामी समर्थ पतसंस्थेकडून जमीन जप्तीची कारवाई करण्यात आल्याने कुटुंब भूमिहीन होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचा आरोप त्यांनी केला। सततच्या आर्थिक आणि मानसिक तणावामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलल्याचे जमदाडे यांनी सांगितले। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून संबंधित प्रकरणाची चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। नमस्कार, मी नितीन जमदाडे, राहणार प्रॉपर वांजोळी। गाव तसं आमचं सोनई, राहणार सोनई, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर। पण शेती व्यवसायासाठी आमची वांजोळीला शेती, तर शेती असल्यामुळे तिथं शेती व्यवसाय करण्यासाठी आईवडील तिथं गेल्या 33 वर्षापासून आईवडिलाचं वांजोळीला वास्तव्य आहे। त्याबरोबरच वांजोळीला वास्तव्य असतानाच आम्हाला तिथं 12 महिने शेती नसल्यामुळे, पाणी पुरवठा नसल्यामुळे आम्ही रोजगारासाठी दोघं भाऊ नगर येथे स्थलांतर झालो। नगरमध्ये आम्ही चेतना कॉलनी यामध्येच इथं राहतो। आता पुन्हा एकदा एक शेतकरी कुटुंब आहे ना आत्महत्या करणार आहे। त्याच्यामागचं कारण मी तुम्हाला सांगतो, कारण श्री स्वामी समर्थ पतसंस्था यांनी आमच्यावर आज आहे ना फाशी घ्यायची वेळ आणलेली। कारण की माझ्या वडिलांनी 11/5/2011 साली कर्ज घेतलं 6,25,000 पोल्ट्री व्यवसायासाठी, आणि ते कर्ज घेतल्यामुळे पोल्ट्री व्यवसाय त्यांनी बांधला, पोल्ट्रीचे पिल्लं पण टाकले, पोल्ट्री व्यवसाय सुरळीत चालायला सुरुवात झाली। परंतु सुरळीत चालत असताना थोड्याशा अडचण आल्या। माझ्या वडिलांचा चालता एकदा ॲक्सिडेंट झाला, त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा पाय मोडल्यामुळे त्यांना काही स्वामी समर्थाला काही रेग्युलर हप्ते देता आले नाही। पण पाय नीट झाल्यानंतर जसं त्यांनी पोल्ट्री फार्म परत चालू केला, तर त्यांनी जसे पैसे आले तसे त्यांनी वेळोवेळी हप्ते भरले। तर त्यांनी कधी 50,000 भरले, कधी 10,000 भरले, कधी 20,000 भरले, कधी 51,000 भरले। असे त्यांनी जवळजवळ 6.25 लाखापैकी 3,23,000 रुपये पतसंस्थेला दिलेले। मग आपले 3,23,000 वजा केले तर आपल्याकडे 3,02,000 रुपये राहतात। पण तरीही पतसंस्थेने काय केलं, ज्यावेळेस माझे वडील पुढचे, कारण काय आलं त्याच्यानंतर कोविडचा काळ आला। कोविडच्या काळामध्ये काय आलं, आमचा पोल्ट्री फार्म हा व्यवसाय आहे ना पूर्ण अक्षरशः डब घ्यायला गेला। कारण ते चिकनगुन्या कधी कोंबडीचा आजार आला, त्या आजारमध्ये आमच्या कोंबड्या मेल्या। नंतर कोविडमध्ये 10-20 रुपयाला गावरान कोंबड्या मागायला लागले अक्षरशः। या भावात त्या कोंबड्या द्याव्या लागल्या। त्यानंतर कोविडची महामारी आली, कोविडच्या महामारीमध्ये पण आमचं खूप आर्थिक नुकसान झालं। त्याच्यामुळे पोल्ट्री व्यवसाय अक्षरशः बंद करण्याच्या तगडीला आला। त्यामुळे आम्हाला काय, माझ्या वडिलाला आणि आईला, हे दोघं जण शेतीचं पोल्ट्री फार्म चालवत होते, यांना काय ते कर्ज काय भरता आलं नाही। मग त्यांनी काय केलं की पतसंस्थेतून वेळोवेळी जे कर्ज भरलं होतं त्यांनी कानोसा घेतला। पण पतसंस्थेने काय केलं माहिती, त्याच्या अगेन्स्टने का माझ्या वडिलांवर खोटे केस टाकून दिले, चेक बाउन्सची केस टाकून दिली। अंदाजे त्यांच्या मनाला जे त्यांच्या जिभेला हाड नाही, त्यांनी एकदम भ्रष्टाचारी पद्धतीने काय केलं, चेक भरले। आणि ते चेक भरून काय केलं की त्यांच्यावर चेक बाउन्सची केस टाकली आणि वडिलांनी वकील हायर केला असताना ते चेक बाउन्समध्ये उलझनमध्ये ठेवून त्यांनी काय केलं, त्यांच्या लेवलवर राजकीय दबावाखाली काय केलं, ती चेक बाउन्सची केस रंगवली। आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी वकिलामार्फत म्हणा, त्या वकिलावर म्हणा, कशा तरी पद्धतीने राजकीय वजनाने काय केलं त्यांनी की निकाल त्यांच्या बाजून लावून घेतला। निकाल लावल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस पेपरमध्ये त्यांनी बातमी पण दिली की साधारण त्यांनी 25 एप्रिलला बातमी दिली पेपरला की यांची प्रॉपर्टी शेती जप्त करतो। मग ती जप्तची बातमी ज्यावेळेस वडिलांनी पाहिलं, त्यांना ते सहन झालं नाही। एक ते मानसिकता की घरी कर्जाचा डोंगर झालेला होता, मारायची वेळ आली, पोल्ट्री व्यवसाय पूर्ण बंद पडला होता। त्यांनी त्या डिप्रेशनमध्ये कोणालाही काही नाही सांगता रात्रंदिवस विचार केल्यानंतर 15/5/2022 साली पेपरला बातमी आल्यानंतर 8 ते 15 दिवसात त्यांची मेंदूची शिर चोकअप झाली आणि मेंदूचा अटॅक आला। मेंदूच्या अटॅकमध्ये त्यांचा जीव गेल्यानंतर आम्हाला काही ही गोष्ट माहीत नव्हती। आम्ही राहायला नगरमध्ये असल्यामुळं आई आणि वडिलांनी परस्पर ते लोन घेतलं होतं, कसं घेतलं होतं ते आम्हाला माहीत नाही। पण जेव्हा मृत्यूनंतर आम्हाला समजलं तर जामीनदाराकडून कळलं। आम्ही एकदा उतारा काढायला गेलो, मग कळलं आमची शेती जप्त झाली। मग म्हणलं कसं झालं, मग तेव्हा कळलं की मग आम्ही वकिलाला फोन केला, तेव्हा कळलं की असं वडिलांनी कर्ज घेतलं होतं
आणि त्याचे लोन न फिरवण्यामुळं हे झालं. पण त्यांनी मग कोणत्याही प्रकारची ही माझी आई जामीनदार होती, जामीनदाराला पूर्वसूचना कोणत्याही प्रकारे त्यांनी नोटीस न बजावता डायरेक्ट आमची शेती जप्त केली. टोटली राजकीय ताकदीचा वापर केला. नुसतं आमचीच नाही, आमच्या जामीनदाराची पण शेती जप्त केली. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की आत्ता वरील वारून 3 वर्ष झालेलं असताना 25/5/2026 माझ्या वडिलांच्या अकाउंटला 2,500 रुपये जमा केले. त्यांचे ठेवी ठेवल्यात. मग इन्शुरन्स पाहिजे की नाही माझ्या वडिलांचा, मग ते इन्शुरन्समधून पण ते पैसे वजा करून घेऊन नाही राहिले. म्हणून नाईलाजाने आमच्या गावातून आणि शेजार इतका प्रेशर आणलं गेलेलं आहे. आमच्या आता शेती जप्त झाल्यामुळं आम्हाला कोणत्याही प्रकारचं लोन मिळत नाही. आमचा पोल्ट्री व्यवसाय जिथून आम्हाला 5-50 हजार रुपये मिळत असते तो चालू जर असतात आम्ही यांचं कर्ज निश्चित फेडलं असतं. पण आम्हाला ते काय पोल्ट्री फार्मलाच आता मटेरियल घ्यायला जर बँक लोन देऊन राहिले, आमची शेती जप्त झालेली आहे, बँक सर आम्हाला पैसेच देत नाहीत, आम्ही पोल्ट्री व्यवसाय चालवायचा कसा? पुढची भूमिका काय आहे? हां, पुढची भूमिका काय आहे? पुढची भूमिका आम्ही आता नाईलाजाने काय केलेलं आहे का आम्ही तर याच्यानंतर तर मुख्यमंत्र्याच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे. पण आज आम्ही निर्णय असा घेतला की आमची आई डायरेक्ट आज आत्महत्या करणार आहे. तर एवढी वैताग झालेला आम्हाला स्वामी समर्थ पतसंस्थेकडून. आमचे वडील गेले, वडिलांना आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आता कोणत्याही परिस्थितीत वडिलांना न्याय मिळाला पाहिजे. आज आम्ही DDR ऑफिसला इथं गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळा भ्रष्टाचार चालू. आम्ही मुख्यमंत्री, उपमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार सगळ्यांना लेटर टाकलेले, SP PSI सगळ्यांना लेटर दिले. DDR ऑफिस हे इथं बरेचसे यांचे चमचे असल्यामुळं आम्हाला कुठूनही रिप्लाय आत्तापर्यंत आलेला नाही. आम्ही नाच दिसतो आता DDR ऑफिसमध्ये स्वइच्छेने माझी आत्महत्या करत आहे. याची पूर्णतः जबाबदारी सर्व शासकीय अधिकारी DDR ऑफिसवर आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.